दर महिन्याला थोडे थोडे पैसे गुंतवून खरंच लाखो रुपये तयार होऊ शकतात का? एफ डी पेक्षा जास्त, शेअर्सपेक्षा कमी रिस्क अशी गुंतवणूक खरंच आहे का? श्रीमंत लोक आणखी श्रीमंत कसे होतात? आपले पैसे आपल्यासाठी खरंच काम करतायत का, की फक्त बँकेत झोपलेत? असे प्रश्न आपल्याला अनेकदा पडले असतील, बरोबर ना? पण आपलं श्रीमंत होण्याचं स्वप्न खरंच फक्त सॅलरीने पूर्ण होणार आहे का? तर नाही, त्याला गुंतवणुकीची जोड तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. पण मी हे तुम्हाला का सांगतोय, तर त्याचं असं आहे की HDFC म्युच्युअल फंडची सर्वात जुनी योजना HDFC फ्लेक्सी कॅप फंडनं एक मोठा टप्पा गाठलाय. 13 फेब्रुवारीला फंडाच्या ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट अर्थात AUM न 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. ही सर्वात मोठी योजना असण्यासोबतच HDFC AMC AUMच्या बाबतीत हा फंड लॉंग टर्म परताव्याच्या बाबतीतही टॉपच्या इक्विटी फंडामध्ये येतो. फ्लेक्सी कॅप फंडांना कोणत्याही पूर्वनिर्धारित मर्यादेशिवाय लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचं स्वातंत्र्य आहे, ज्यामुळं फंड व्यवस्थापक बाजार मूल्यांकन आणि कमाईच्या दृष्टिकोनावर आधारित वाटप बदलू शकतात. 1 जानेवारी 1995 ला सुरू झालेल्या या फंडानं गेल्या 3 दशकांमध्ये गुंतवणूकदारांना सातत्यानं मोठा फायदा करून दिलाय. 31 वर्षांमध्ये एक रकमी गुंतवणुकीमुळे वार्षिक जवळपास 19% परतावा मिळालाय, जो जवळजवळ 200 पट वाढल्याचं दिसतंय. दरम्यान SIP गुंतवणुकीमुळे जवळपास 21% CAGR निर्माण झालाय. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर यामध्ये तुम्ही कधी जर महिन्याला 2,500 रुपयांची SIP केली असती तर 31 वर्षांमध्ये तुमच्याकडं 1-2 नाही तर तब्बल 5.6 कोटी रुपयांचा फंड तयार झाला असता. आता थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार केला तर एक रकमी परताव्याबद्दल बोलायचं झालं तर लॉन्च झाल्यापासून HDFC म्युच्युअल फंडनं 18.66% वार्षिक परतावा दिलाय. आणि तुम्ही जर याच्या लॉन्चच्या वेळी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर ती 2,04,49,110 रुपये झाली असती. आता 10 वर्षांचा विचार केला तर तो 17.53% वार्षिक परतावा दिलाय. आता आपण HDFC म्युच्युअल फंडचं गुंतवणूक धोरण काय असतंय थोडक्यात समजून घेऊया. HDFC फ्लेक्सी कॅप फंड ही लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. हा फंड मजबूत मूलभूत तत्वांसह उच्च गुणवत्तेच्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करतो. त्याची रणनीती योग्य मूल्यांकनावर, स्टॉक खरेदी करण्यावर आणि त्यांना लॉंग टर्म ठेवण्यावर भर देते. मध्यम ते दीर्घकालीन वाढीचे मजबूत चालक असलेल्या कंपन्यांची निवड करण्याचं उद्दिष्ट आहे. या योजनेचं व्यवस्थापन अमित बी गनात्रा आणि ध्रुव मुथल यांच्याद्वारे केलं जातं. HDFC AMC तिमाही निकाल कसे आलेत पाहूया. HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचा चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक तुलनेत 20% वाढून 769.42 कोटी रुपये झालाय. मालमत्ता व्यवस्थापकानं गेल्या वर्षी याच तिमाहीत 641.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तिमाहीच्या आधारावर कंपनीचा नफा 718 कोटी रुपयांवरून 7% वाढलाय. आता नियामक फायलिंगनुसार कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील कामकाजातून मिळणारा महसूल 15% वाढून 1074.3 कोटी रुपये झाला आहे आणि तो गेल्या वर्षी याच कालावधीत 934.3 कोटी रुपये एवढा होता. या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न 1234.3 कोटी रुपये होतं, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 1027.7 कोटी रुपये एवढं होतं. दुसरीकडे एकूण खर्च 17% वाढून 220.4 कोटी रुपये एवढा झालाय. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.